हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण पाहणार आहोत की होपोनोपोनो ही जी हवाईयन प्रेयर आहे तर ती प्रत्यक्षामध्ये आपण कशी वापरात आणायची आहे. तर रोजच्या जीवनामध्ये आपण ज्या पण निगेटिव्ह इमोशन, निगेटिव्ह भावना ज्या आपण फेस करत असतो, या सगळ्या निगेटिव्ह इमोशन्सला आपण आपल्या मनातून दूर करण्यासाठी किंवा आपलं मन साफ करण्यासाठी कशाप्रकारे ही प्रेयर वापरू शकतो, तर हे आज आपण पाहणार आहोत. प्रत्यक्षात ही आपण कशी वापरू शकतो तर हे आपण पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी एक जी व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीमुळे किंवा ज्या प्रसंगामुळे तुम्हाला त्रास होत आहे किंवा तुमच्या मनामध्ये या निगेटिव्ह भावना येत आहेत, तर त्या अशा व्यक्तीला किंवा एखादा प्रसंग असेल किंवा एखादी इमोशन असेल, त्या इमोशनला, प्रसंगाला, व्यक्तीला तुम्हाला डोळ्यासमोर आणायचं आहे. तर एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूहळू श्वास सोडायचा आहे आणि आपण आता प्रत्यक्षात ही प्रॅक्टिस करून पाहूया की आपण ही कशी करायची आहे. तर डोळे बंद करायचे आहेत. डोळे बंद करून त्या व्यक्तीला, प्रसंगाला तुम्ही मनातल्या मनात तुम्ही समोर आणायचं आहे. तुमच्या मनातल्या मनात तुम्ही डोळ्यासमोर आणायचं आहे त्या व्यक्तीला, प्रसंगाला. आणि त्यावेळी तुमच्या मनामध्ये ज्या पण भावना येत आहेत, ज्या पण निगेटिव्ह इमोशन्स तुम्हाला दिसतात आहेत, तर त्या तुम्ही येऊ द्यायच्या आहेत. कोणतीही इमोशन तुम्ही सप्रेस नाही करायची आहे किंवा कोणतीही इमोशन तुम्ही मनातल्या मनात दाबायची नाही आहे. जी पण इमोशन तुम्हाला जाणवते तर ती तुम्ही येऊ द्यायची आहे. तर त्याच्यानंतर मग ती तुम्ही स्वीकारायची आहे की हो, ही इमोशन माझ्यामध्ये आहे म्हणून. त्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीला जेव्हा तुम्ही समोर आणता तर त्याला आय एम सॉरी बोलायचं आहे, मला माफ कर. आपल्यामध्ये जे पण काही झालं त्यासाठी कुठे ना कुठेतरी मीही जबाबदार होते आणि म्हणूनच आपल्यामध्ये ह्या गोष्टी घडल्या. म्हणूनसाठी मला माफ कर. प्लीज फॉरगिव्ह मी. कृपया मला माफ कर. आपल्यामध्ये जे पण काही झालं त्याबद्दल मी तुला दोषी धरलं किंवा तुला समजून नाही घेतलं. आपल्यामध्ये जी पण गोष्टी घडल्या, ज्या पण वाईट गोष्टी घडत गेल्या, त्यांना मी थांबवण्याचा प्रयत्न केला नाही. त्यासाठी प्लीज फॉरगिव्ह मी. कृपया मला माफ कर आणि थँक्यू. या सगळ्या वाईट प्रसंगामध्ये देखील आपल्यामध्ये जे नातं होतं ते नातं आज टिकून आहे. कितीही वाईट गोष्टी आपल्यामध्ये घडल्या तरी देखील आपलं जे नातं आहे ते पूर्वीसारखंच आहे किंवा मला यामधून खूप काही गोष्टी शिकायला मिळाल्या. थँक्यू ह्यासाठी की मी खूप काही गोष्टी शिकले. जरी आपल्यामध्ये गैरसमज निर्माण झाले तरी देखील मी खूप गोष्टी शिकत गेले. आणि आय लव्ह यू ह्यासाठी की ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये मला हे समजलं की माझ्यामध्ये ही निगेटिव्ह इमोशन आहे, ह्या निगेटिव्ह भावना आहेत, पण तरीही मी स्वतःवरती खूप प्रेम करते आणि म्हणूनच मग आय लव्ह यू. तर अशा प्रकारे तुम्ही ही सगळी इमोशन्स बोलून तुमचं मन शांत करू शकता आणि त्या इमोशन्सला स्वीकारू शकता. डोळे बंदच ठेवायचे आहेत आणि त्यानंतर 2 मिनिट तुम्हाला वाटेल तोपर्यंत याच मोमेंटमध्ये राहायचं आहे. त्यानंतर डोळे उघडायचे आहेत आणि तुम्हाला मग नक्कीच जाणवेल की ह्या ज्या पण 4 फ्रेजेस आपण बोललो, या 4 फ्रेजेसमधून जे पण काही आपण स्वीकारलं, जी पण सिच्युएशन आहे ती स्वीकारली, त्या इमोशन्स स्वीकारल्या आपण, तर त्या इमोशन्स स्वीकारल्यानंतर आपल्याला जी एक आंतरिक शांती मिळते तर ती अतिशय सुंदर असते आणि आपल्याला स्वतःलाच मन हलकं झाल्यासारखं जाणवायला लागतं आणि स्वतःला आपण एक शांती अनुभवतो आपल्या आतमध्ये. आणि अशा प्रकारे आपण ही प्रेयर वापरू शकतो. रोजच्या जीवनामध्ये आपण अशाच प्रकारे ह्या प्रेयरचा सराव करून आपल्या आयुष्यामध्ये आपण स्वतःला एक शांततेच्या मार्गाने न्यायला मदत करतो. आणि म्हणूनच होपोनोपोनो प्रेयर सांगते की तुम्हाला दुसऱ्यांमध्ये किंवा या बाहेरच्या जगामध्ये काहीच बदलण्याची गरज नाही आहे. तर जे पण काही तुम्हाला बदलायचं आहे तर ते तुम्हाला फक्त तुमच्या आतमध्ये बदलायचं आहे. तुमच्या आतमध्ये ज्या पण इमोशन्स आहेत, ज्या पण नकारात्मक भावना आहेत, तर त्या नकारात्मक भावना तुम्हाला तुमच्या मनामधून साफ करण्याची गरज आहे. तेव्हा तुमचं मन आणि आत्मा हे शुद्ध होईल. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या होपोनोपोनो प्रेयरचा सराव करू शकता आणि तुमचा दिवस, तुमचं मन आणि तुमचा आत्मा हे स्वच्छ आणि सुंदर बनवू शकता. तर नक्कीच ह्या प्रेयरचा तुम्ही सराव करा आणि तुम्हाला जे अनुभव येतील ते माझ्यासोबत शेअर करा. थँक्यू.